नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, पारंपरिक आणि सगळ्यांना आवडणारी दुधाची खीर. साध्या आणि सोप्या पद्धतीने, त्याचप्रमाणे एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी. सण, पूजा किंवा खास प्रसंगासाठी ही खीर अगदी परफेक्ट आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरू करूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे सांगणार आहे. 10 बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर 4 चम्मच मी थोडासा बारीक रवा, तो पण भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर घेतलेले आहेत 10 काजू घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेली आहे अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे, मोठी साखर आहे अशा पद्धतीने. त्यानंतर घेतलेले आहेत 2 खोबऱ्याचे पीस घेतलेले आहेत आपण. आणि त्यानंतर घेतलेले आहे दूध. आपण हे दूध ताजं घेतलेलं आहे, जेणेकरून आपली खीर फाटणार वगैरे नाही. 5 वाट्या मी दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला काजू, बदाम आणि खोबऱ्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण याला बारीक बारीक करून घेणार आहोत. अजिबात मोठं ठेवायचं नाही, छोटे छोटे याचे पीस करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने आपण बदामाचे बारीक बारीक पीस करून घेतले आहे. त्याचप्रमाणे खोबर पण बारीक करून घेतले आहे आणि काजू पण बारीक करून घेतले. अशा पद्धतीने मी रवा भाजून घेतला होता. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी रवा टाकलेला होता 4 चम्मच. अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकून रवा खरपूस भाजून घेतलेला आहे. आता आपण थोडेसं खोलगट असं पातेले घ्यायचं आहे. त्यामध्ये दूध ठेवलेलं आहे. आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि दूध मस्त असं उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत आता बदाम. सुरुवातीला टाकून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने बघू शकता. बदाम टाकल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहोत आपण काजूचे आपण तुकडे केलेले होते, यामध्ये आता ॲड करून घेणार आहोत. बघू शकता. आणि आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करणार आहोत. हाय जर गॅस केला तर आपलं दूध जळण्याची शक्यता असते, म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य. त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत यामध्ये खोबर. अशा पद्धतीने मी खोबऱ्याचे पीस छोटे छोटे केले होते, ते पण यामध्ये टाकून घेणार आहे. आणि याला 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे. खीर मंद गॅसवर सतत आपल्याला ढवळत राहायची आहे, म्हणजे खीर खाली लागणार नाही. 10 ते 15 मिनिटे आपल्याला अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे. बघू शकता कशा पद्धतीने मी हलवत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. आता दूध मस्त असं उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत अर्धी वाटी साखर घेतलेली होती मी, मोठी साखर घेतलेली आहे. आता आपण साखर याला टाकून थोडंसं असं हलवून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपली पूर्ण साखर विरघळू द्यायची आहे. नंतरच आपल्याला रवा यामध्ये ॲड करायचा आहे. आधी अजिबात टाकायचा नाही. पूर्ण अशा पद्धतीने ढवळून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच करायची आहे, जास्त हाय गॅस करायचा नाही. अशा पद्धतीने मस्त अशी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये असे रवा आहे हे बघू शकता. अशा पद्धतीने मी रवा भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघितला पण असाल. अशा पद्धतीने आता आपण यामध्ये थोडा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि असं हलवत राहणार आहोत, जेणेकरून रव्याच्या गोट्या होणार नाहीत. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला रवा मंद गॅसवर हलवून घ्यायचा आहे. बघू शकता. जर तुम्ही कधी अशा पद्धतीने रेसिपी ट्राय केली नसाल तर नक्कीच एकदा करून पहा. खायला ही खूप छान लागते खीर आणि मस्त अशी झटपट होणारी पण ही रेसिपी आहे. कधी काही सुचत नाही आपल्याला काय बनवावं आणि शिरा खाऊन खाऊन पण कंटाळा येतो, तेव्हा अशी नवीन अशी तांदळाच्या खिरीपेक्षा ही खीर खूप छान लागते खायला. त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत. मी तर आठवड्यातून एकदा तरी ही खीर नक्की घरी करते. आमच्या इथे सगळ्यांनाच ही खीर खूप आवडते. तुम्ही जर ट्राय केली नसाल तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला पण आवडेल, तुमच्या फॅमिलीला पण आवडेल. अशा पद्धतीने पूर्ण असं गाढं होऊ द्यायचं आहे आपल्या खिरीला आणि 10 मिनटानंतर 5 ते 6 मिनटं आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा पण मध्ये मिक्स होईल आणि मस्त असं शिजून येईल. अशा पद्धतीने बघू शकता आपली खीर बनवून तयार झालेली आहे. आता थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची आहे. जर तुम्हाला म्हणजे ही खीर आपण थंड झाल्यानंतर पण चांगली लागते, गरम असल्यानंतर पण खायला चांगली लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला
नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.